हाय हॅलो नमस्कार. सारिकाच लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना आनंद, शांत, यशस्वी जावो ह्याच मनापासून शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहे मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारविषयी. तर हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. आणि हो, प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि स्क्रीनवर तो फोटो शो होईल. तुम्हाला कोणाला जर खरेदी करायचं असेल तर लिंकला क्लिक करून तुम्ही ते प्रोडक्ट नक्की खरेदी करू शकता. आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा दिवस, म्हणजे शेवटचा गुरुवारही आहे आणि मार्गशीर्ष महिना समाप्ती देखील आहे. यानंतर चालू होते अमावस्या. तर अमावस्या आज चालू होत नाही, तर ती शुक्रवारी चालू होते आणि शुक्रवार शनिवार 2 दिवस अमावस्या आहे. तर आजच्या दिवशी समाप्तीचं उद्यापन सगळेजण करू शकता. मार्गशीर्ष महिना म्हणजे विष्णुप्रिय, लक्ष्मीप्रिय आणि गणपती बाप्पांना प्रिय आहे. आणि या महिन्यामध्ये आपण सगळ्यांनीच भरभरून अशा सेवा केलेल्या आहे. या पवित्र दिवशी लक्ष्मी देवीचे स्मरण, मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्याचे आहे. सकारात्मक संकल्प करणे खूप फलदायी मानले जाते. मार्गशीर्ष महिन्यात आपण खूप श्रद्धेने सेवा, जप केलेले आहे आणि हाच पुण्यकाळ आपल्याला पूर्णत्वास घेऊन जातो. या दिवसाला आपल्याला किंवा या महिन्याच्या शेवटच्या दिवसाला सुद्धा आपल्याला मन शांत ठेवायचं आहे. नकारात्मक विचार दूर ठेवायचे आहे. घरात स्वच्छता ठेवायची आहे. तसेच आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी देखील आपल्याला सकारात्मक विचार करून तसा संकल्प देखील करायचा आहे. आणि आपल्या सर्वांवर माता लक्ष्मीची कृपा ही वर्षभर राहो यासाठी देखील प्रार्थना करायची आहे. गुरु हा ग्रहांचा वार आहे, त्यामुळे आपण गुरुवारी फरशी म्हणजेच लादी पुसत नाही. पण बऱ्याच वेळेला आपल्याला काही पूजा करायची असेल किंवा महत्त्वाचं काम असेल तर आपण त्यावेळेला लादी पुसतो. पण मग त्यावेळेला ते पुसताना काय करायचं आहे की पाण्यामध्ये खडे मीठ टाकून हळद, गोमूत्र टाकायचं आहे आणि त्यानंतरच आपण ते स्वच्छ करायचं आहे. तसेच हळदीचे लेपन आणि उंबरठा पूजनाला देखील गुरुवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला खूप असे महत्त्व आहे. आपल्या घराच्या उंबरठ्यावर ते हळदीचे लेपन करणे हे शुभ मानले जाते. हळद ही शुभता, शुद्धता आणि लक्ष्मी तत्वाचे प्रतीक मानले जाते. आजच्या दिवशी थोडी हळद पाण्यात मिसळून किंवा गोमूत्रामध्ये मिसळून तुम्ही घराच्या उंबरठ्याला सावकाश लेपन करा. त्यावर रांगोळी काढा, दिवा लावा, धूप अर्पण करा आणि मनापासून देवीला प्रार्थना करा. माझ्या घरात प्रवेश कर आणि दारिद्र्य, नकारात्मकता उंबऱ्याच्या बाहेरच ठेव. असे मानले जाते की या दिवशी उंबरठा पूजन केल्यास घरात सुख, समृद्धी, शांती घेऊन येते. मार्गशीर्ष महिन्यातला हा गुरुवार म्हणजे समाप्तीचा दिवस आहे आणि आपण मागचे 3 गुरुवार ज्या पद्धतीने पूजा केली त्याच पद्धतीने आपल्याला 4थ्या गुरुवारी पण करायची असते. आणि पोथी वाचल्यानंतर नैवेद्य आरती करून आपण 5-7 ज्या काही सवाष्ण भेटतील त्यांना बोलवून महालक्ष्मी व्रताची एक पुस्तिका आणि त्यासोबत केळी आणि गहू, तांदूळ, हळद, कुंकू हे देऊन त्यांना मानसन्मान करायचा असतो. आणि माता लक्ष्मीची आपल्या घरावर अखंड कृपा राहावो असे देवीकडून आशीर्वाद आपल्याला घ्यायचे असतात. या साध्या आणि सोप्या पद्धतीने या व्रताचं उद्यापन केलं जातं. आणि ज्यांचे काही कारणास्तव गुरुवार जर राहिले असेल, 3च झाले असतील, तर 4था बाकी असेल तर ते पुढच्या गुरुवारी देखील करू शकता. पण उद्यापन हे करावंच लागतं. आधी केलेलं चालत नाही. पण मग काही कारणास्तव जर 4था गुरुवार गेला तर तुम्ही शेवटच्या गुरुवारी देखील, म्हणजे मार्गशीर्ष नंतर पौष लागतो, पण मग गुरुवारी देखील त्याचं उद्यापन हे करू शकता. आपण जेव्हा उद्यापन करतो त्यावेळेस म्हणजे आपल्या खांद्यावर किंवा डोक्यावर जो काही बोजा असतो तो आपल्याला उतरून टाकायचा असतो. त्यासाठी लेट जरी झालं तरी कुठल्याही गुरुवारी तुम्ही सलग ते 4 गुरुवार पूर्ण केले तर आपण उद्यापन हे करता येतं आपल्याला. या पद्धतीने साती सोपी जी देवीची पूजा मांडणी आहे त्याच पद्धतीने या व्रताचं उद्यापन देखील खूप साध्या पद्धतीने आहे. तर या पद्धतीने गुरुवार व्रताची समाप्ती केली जाते.
आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला एकही रुपया खर्च नाही, तर जास्तीत जास्त जणांनी व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या आध्यात्मिक आणि आरोग्यविषयी माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आपण भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आध्यात्मिक आणि आरोग्यविषयी माहितीसह. भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचा एक कमेंट मला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रेरणा देतो. चला, आजच्या दिवसापुरतं इतकंच. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.